मंडळा स्क्रॅप मार्केटमध्ये ऑइल माफियांच्या ऑइल चोरीच्या धंद्यामुळे अग्नीचा विळखा. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात तर पोलीस पालिका अधिकाऱ्यांच्या लाचखोरीने डोळे झाक. नमस्कार. मनपा ऋतू 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. बृहमुंबई महानगरपालिकेचे अंतर्गत पालिका एम पूर्व विभाग संबंधित अधिकारी आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 6च्या अधीनस्थ मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे ऑइल माफिया यांच्या आर्थिक संगमताने मंडळा स्क्रॅप मार्केटमध्ये काळे ऑइल तत्सम प्रकारचे रासायनिक द्रव्याची चोरी करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. परिणामी मंडळा स्क्रॅप मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक वेळी अग्नीने तांडव घालून निष्पाप नागरिकांचा जीव, वाढते धुरांचे प्रदूषण आणि वित्तहानी प्रचंड प्रमाणात होते. स्क्रॅप मार्केट परिसरात ऑइल माफिया आणि इतर त्यांचे साथीदार दररोज लाखोंच्या ऑइल चोरीचा अवैध धंदा करीत आहे. अशा अवैध धंद्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. मानखुर्दसह अनेक पोलीस ठाण्यात ऑइल माफियावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात पोलीस प्रशासन धजावत नाही. ऑइल माफियांच्या अवैध धंद्यात काम करणाऱ्या फिरोज नावाच्या तरुणाचा ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना या अगोदर घडलेली आहे. ती घटना तेल माफियांनी दडपल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यात कुचराई केली असल्याने प्रकरण उघडकीस आले नाही. ऑइल माफिया गुंड प्रवृत्तीचा असलेला सोहेल अली रावत व रफिक हे मोठ्या ड्रममध्ये विषारी तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ रोजच सेटिंगनुसार घेऊन येतात. या ऑइल व केमिकल माफियांचा म्होरक्या सोहेल आणि अली नावाच्या नामचीन गुंड राजकीय पक्षाच्या आश्रयातून राहुल अवैध धंदा मुंबई महानगरपालिका व बृहमुंबई पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून करीत आहे. ऑइल व केमिकल द्रव्य टँकर मधून काढताना चोरीचा माल जमा झाल्यावर रास्त दरात विकला जातो, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मंडाला स्क्रॅप मार्केटमध्ये ऑइल माफियांच्या ऑइल चोरीच्या धंद्यामुळे आगीचा अगडोंब कधीही उसळू शकतो. त्यामुळे आजूबाजूचे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अशा नालायक लोकांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. तर पोलीस पालिका अधिकाऱ्यांच्या लाचखोरीने डोळेझाक होत आहे. सदर प्रकरणी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवले यांनी आपण तत्काळ कारवाई करत आहोत असे सांगितले आहे.